रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 43वा दिवस आहे. आज आम्ही चाललेलो आहे मांडवगडला. मांडवगडला जाण्याचा एकच उद्देश, महाराज तिथे रेवाकुंड आहे आणि रेवाकुंडाला तिथं उजव्या हाताने प्रदक्षिणा करून आणि नंतर तो मांडवगड खाली उतरायचा. उद्या उतरणार आहे. आज आम्ही मांडवगडला जातो आहे. दिवसभराचं अंतर जवळ 30 ते 35 किलोमीटर आहे. रेवाकुंड आहे तिथं. मग तुम्ही म्हणाल रेवाकुंड कशा करता तिथं, तर रेवाकुंड हे आपल्या भक्ताकरता नर्मदा माया तिथं प्रगट झालेली आहे. महानाशी एक साध्वी पतिव्रता होऊन गेली आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये. राणी रूपमती एक महिला होती. तिनं नर्मदा मायाची खूप अशा प्रकारे आराधना केली, पूजा केली. तिचं माहेर हे धर्मराय आहे. मागं गाव गेले एक धर्मराय. नर्मदा मायाची दररोज ती पूजा करायची, ध्यानधारणा करायची, दररोज नर्मदा मायाची आरती करायची, नर्मदा मायाला दररोज दिवा लावायची. आणि मग उपवास झाल्यानंतर तिचा एका मुस्लिम असणाऱ्या त्या काळात राजाबरोबर तिचा विवाह झाला. तर तो राजा होता मांडवगडचा. खूप असं मांडवगडला गेल्यानंतर मुस्लिम समाजाचे तिथं घुमट, राजे रजवाडे तुम्हाला पाहायला मिळतील. तर तिच्याबरोबर तिचा विवाह राजाबरोबर झाला. राजा बहादूर त्याचा एक वेगळा वाडा आहे तिथं. राणी रूपमतीचा एक महल आहे मोठा. मी तिथे गेल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि बनवणार आहे. राणी रूपमती लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी मांडवगडला ती नर्मदा मायाची खूप अशी दररोज तिला स्नान करता यावं लागायचं. मांडवगड ते जवळजवळ नर्मदा तटा अंतर बरंच 15 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे. त्यावेळेस भुई राहायच्या, पालखी राहायच्या आणि मग ती पालखीत बसून ती काय करायची, नर्मदा मायाच्या स्नानाला यायची. बरेचसे दिवस ती नर्मदा मायाची स्नान, पूजा, ध्यान, धारणा करत असताना उत्तरवयामध्ये खूप शरीर थकलं आणि मग नर्मदा मैया स्वतः म्हणली की मीच तुझ्याकडे येते. आणि ती नर्मदा मैया तिथं रेवाकुंड आहे त्या कुंडात प्रकट झालेली आहे. आणि तिथं आज आम्हाला रेवाकुंडात दर्शन होणार आहे. एक महानाशी पतिव्रता आहे, तिच्याकरता नर्मदा मैया तिथं काय केलेली, तिथं गेलेले. हर हर नर्मदे हा आमचा सगळा देवगडला जावं लागते. त्याच्या मागं उद्देश फक्त रेवाकुंडाचं दर्शन होते. तिथं आम्हाला तिथं उजव्या हाताने फक्त प्रदक्षिणा घालून पूर्ण चक्कर नाही मारायचं, कारण ती धार आहे. रेवाकुंड म्हणजे नर्मदेची धार ती गेलेली, ती रेवाकुंड. ती धार ओलांडण्याची ती उजव्या हाताने काय करायची, आम्हाला फक्त प्रदक्षिणा मारायची उजव्या हाताने. ती धार पूर्ण ओलांडायची नाही. आणि असं सांगितलं जाते का मांडवगड तिकडं न जाणारी परिक्रमाशी ते जे मधून जातात शॉर्टकटनं डायरेक्ट आपण म्हणतो काली बावडी व म्हणा, किंवा रात्री आमचा लुणेरा मुक्काम झाला, सरळ रस्ता आहे धामणोदला जाण्याचा. खूप असे काही परिक्रमाशी मांडवगडला जाते नाही, तर मांडवगडला जावंच लागतं. जे पायी परिक्रमा करतात त्यांना मांडवगडला जाणं अगत्य आहे, कारण ती धार आहे ती ओलांडायची नाही. त्याच्यामुळे आपली नर्मदा परिक्रमा भंग होते. भंग होऊ नये म्हणून रेवाकुंडाचं दर्शन होतं. राणी रूपमतीचा महाल पाहायला भेटतो. ती ज्या घुमटावरून नर्मदा मायाला अवलोकन करायची, दर्शन घ्यायची, ती उंच घुमट आहे, तो पण पाहायला भेटते. आणि खूप पुरातन असे मंदिर आहे तिथं आणि त्यांचं पण दर्शन होतं. चतुर्भुज रामाचं दर्शन होणार संध्याकाळी आम्हाला, की जे एकमेव चतुर्भुज भगवान राम तिथं पाहायला मिळणार आहे. कुठंच मंदिर नाही ते चतुर्भुज रामाचं, एकमेव तिथं मांडवगडला आहे. ते पाहायला भेटणार आहे. नीलकंठेश्वर महादेव मंदिर तिथं पण त्या लिंगावर नर्मदा मायाची धार म्हणजे जे पाणी ते नैसर्गिक पडते. हो, अशा प्रकारे खूप असे धार्मिक स्थळ आहे. हे स्थळाचं दर्शन आज होणार आहे आणि होता येईल तेवढी मी माहिती तुमच्यापर्यंत देतो आहे. चुकलं तर मुलाचा अंत करून माफ करा. हा फक्त खटाटोप फक्त काय तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आहे. हर हर नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर.